आपला आघाडी मिळताना दिसते। जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत, आम्ही असो आमचे सहकारी असो, यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे। म्हणून आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास 1.5 लाखाच्या मतात फरकाने निवडून येणार आहे। आता जवळपास 4थी-5वी फेरी झाली, त्यामध्ये 17-18 हजारची लीड आहे आणि आता ह्या लीडचं प्रमाण हे वाढत जाणार आहे। म्हणून संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही। महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले तर तुम्ही पाहत असाल दर मिनिटाला हे निकालाचा बदल होताना आपल्याला दिसतोय। नांदेड असेल, बाकीच्या ठिकाणचे असेल, हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली, ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं, परंतु तिथलच्या सत्यजित कदमांनी अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ आहोत, आणि या वाघाला त्यांनी जो चमत्कार दाखवलेला त्यांनी म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे त्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेला आहे। आणि मला वाटतं त्याच्यामुळे आज त्यांची जी लीड दिसते, जवळपास त्यांचा विजय सुद्धा हा आज नक्की मानला जातोय। म्हणून आघाडीमध्ये असलेले जे संबंध होते ते आता ताणल्या जातील आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित होईल। आता जरी तुम्ही आकडेवारी पाहत असाल तर या दाव्या 1 वाजेच्या नंतर जेव्हा या खऱ्या निकालाला सुरुवात होईल, 7-8-10 फेऱ्या झाल्यानंतर जेव्हा निकाल यायला सुरुवात होईल त्या टायमाला आणखीन